या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची चर्चा करून ठरल्याप्रमाणे आरक्षण दिलं आहे असे म्हणत एकमताने विधेयक मंजूर केलं असल्याचं म्हटलंय। शासन अधिसूचनेवर ज्या हरकती आलेल्या त्यावर शहानिशा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री यांनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीसांच्या काळात दिलेलं आरक्षण कोर्टात का टिकलं नाही यावर वकिलांची चर्चा करण्यात आली, त्याचा अभ्यासही करण्यात आला। त्यानंतर आयोगाची नेमणूक करण्यात आली। सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण देण्याचं विधेयक पास करायचं ठरवलं आणि सगळ्यांनी त्याला मान्यता दिली। मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडलेली असून त्यावर प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। एक मताने बिल खालच्या सभागृहात पास केलं ठरलेलंच होतं की सगळ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये एक मताने बिल पास करायचं आणि जे ठरल्याप्रमाणे केलेलं आता ते तसा मुद्दा काढतायत मला माहिती नाही। तुम्ही पण बघितलं की एक मताने केलेला त्याच्याबद्दल स्वतः त्यांनी पत्र दिलेल्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6 लाख त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या लोकांच्या हरकती आलेल्या आहेत। त्या हरकतीच्या बद्दलची सगळी शहानिशा करून त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल। कारण 6 लाख हरकती एका म्हणजे त्याला काही काळ लागणार आहे, तर सगळं तपासायचं काम चालू त्या संदर्भामध्ये कधी काय भूमिका मांडली तर पास झालेलं होतं, सगळं काही झालेलं होतं। त्यांनी पहिल्यांदा शांत असताना एवढंच आमच्या कानावर आलं की म्हणालं की माझ्या स्वतःच्या जीविकाला धोका आहे, मला धमक्या येत आहेत, त्यामुळं मला काही बोलायचं। वास्तविक सभागृहातल्या कुठल्याही सदस्यांना जर काही धमक्या येत असेल तर कुणी सदस्य असेल तर बोलून घेतात, परंतु नंतर काय बोलायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा सगळीकडनं गोंधळ सुरू झाला, समोरनं पण गोंधळ सुरू झाला आणि त्या गोंधळातच मग नंतर मला वाटतं सभागृह सदावर्तेंनी आता सर्वोच्च न्यायालयात याच्या संदर्भात याचिका दाखल करण्याची भूमिका घेतली ते म्हणतात की लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा संविधानाने आणि घटनेने अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे। त्या अधिकाराचा वापर करून कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना जे बिल पास केलेलं होतं ते बिल काही त्याच्यामध्ये राहिल्यामुळं ते टिकलं नाही हायकोर्टात। देवेंद्र फडणवीसांनी पास केलेलं बिल नंतरच्या काळातलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। आता हायकोर्टात का टिकलं नाही त्याच्याबद्दलची तज्ज्ञ वकिलांच्याकडनं सगळी माहिती घेण्यात आली, त्यांच्याशी चर्चा करण्यात आली, ॲडव्होकेट जनरलची चर्चा करण्यात आली। त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये जे नाकारलं गेलं सुप्रीम कोर्टात का नाकारलं त्याचाही सगळा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करूनच मागास आयोगाची नेमणूक करण्यात आली। मागास आयोगाची नेमणूक केल्यानंतर मागास आयोगाने जवळपास 2.5 कोटी लोकांचे म्हणणं त्या ठिकाणी घेतलं, म्हणूनच त्याला थोडा उशीर झाला आणि ते म्हणणं घेऊनच बाबा राजकीयदृष्ट्या नाही पण सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या हे बिल पास करायचं असं ठरवलं। सगळ्यांनी त्याला मान्यता दिली कारण आज दुपारी हाऊस सुरू व्हायच्या आधी राज्यपालांचं अभिभाषण झाल्यावर अध्यक्ष महोदयांनी सगळ्या गटनेत्यांना बोलवलेलं होतं आणि सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली। सगळेच म्हणाले की या संदर्भामध्ये एकमताने आपण हे बिल पास करू, खाली पण आणि वर पण। फक्त मुख्यमंत्र्यांनी ते बिल मांडायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बिल मांडलं आणि त्यांना जी काही भूमिका त्याच्यामध्ये मांडायची होती ती पण बिलाच्या माध्यमातून त्यांनी सभागृहाच्या मार्फत जनतेच्या समोर ठेवली। तुम्ही जरांगेंना काय अपील कराल, कशा संदर्भात भूमिका कराल? राज्याच्या प्रमुखांनी अपील केलंय की नाही, रेकॉर्डवर आलंय की नाही? राज्याचे प्रमुख 12.5-13 कोटी जनतेचे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील केलेलं आहे। आता अपील केल्यानंतर प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा त्याचा
जमीन में निवेश करो, जमीनदार बनो. सोलापूरकर, आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला. जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना. प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प. आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत. बुकिंग सुरू. संपर्क 99 60 82 52 92.